फार फार तर काय होईल, वाईट होईल, सगळ्यांसोबतच होतं. पण सारखंच जर तुझ्या मनाला प्रेशर देत राहशील ना, मी वाईट आहे, माझ्यासोबत वाईटच होणार आहे, मी काहीच चांगलं डिझर्व करत नाही, सगळे मला त्रास देतात, सगळे मला धोका देतात, मग तेच होणार आहे. आत्तापर्यंत माझ्याशी कोणीच चांगलं वागलं नाही, माझ्यासोबत नेहमी वाईटच होतं, मी असाच आहे, मी तसाच आहे. एक काम कर, तू इथून पुढे 20 वर्ष जगणार आहेस ना, एक दिवस काढ स्वतःसाठी आणि दिवसभर फक्त श्वास घेत राहा. म्हणजे पुढची 20 वर्ष तुला श्वास घ्यायला नको. किंवा मग मागे घेतलेला श्वास तू घेऊन आलायस का इथपर्यंत? नाही ना. हे शरीरच सांगतंय आपल्याला. हा श्वास आपल्याला त्या त्या वेळीच घ्यायचा आहे. त्या त्या गोष्टींचं टेन्शन, त्या त्या गोष्टींचं एन्जॉयमेंट त्या त्या वेळीच घ्यायचं आहे. पुढे काय होणार आहे याचा विचार करता करता तू तुझा आजचा दिवस का वाया घालवतोयस? बाहेर किती ढिगभर प्रॉब्लेम असले ना, पण आपण आतून शांत असू, आतून हॅप्पी असू ना, सगळं चांगलंच होणार आहे. त्यामुळे बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको. जे काही चेंज करायचं आहे ना, ते हे आहे. तुझं मन, तेच तुला चेंज करायचं आहे. तुझा माइंडसेट, तेच तुला चेंज करायचं आहे. आणि तेच बदलण्याचा प्रयत्न कर. नको जाऊ जगाला सांगायला, मी असं आहे, मी तसं आहे. कोणाला नाही कळणार. तुलाच माहिती आहे तू कसं आहे. आणि जग तुझं आयुष्य. स्वतःसाठी काहीतरी करून बघ ना. स्वतःला कोणत्या गोष्टीत आनंद वाटतो ते करून बघ. हे मन आहे ना, खूप सुंदर आहे. याला सारखं बर्डन देऊ नकोस. तू चुकीचा आहेस, चुकीचा आहेस. नको म्हणू स्वतःला, मी वाईट आहे, मी वाईट आहे. खूप काही डिझर्व करतोस रे. नको स्वतःला सारखं सांगत राहू. दुसऱ्यांना तू प्रेम करतोस ना, मग एकदा स्वतःला प्रेम करून बघ ना. हे बघ, या जगाने आपल्याला कितीही समजावलं ना, तू पॉझिटिव्ह हो, मोटिवेशनल गोष्टी ऐकत जा, लोकांकडून इन्स्पिरेशन घेत जा, काहीच नाही होणार आहे. आपण आतून बदललो ना, की आपण बाहेर सुद्धा जग एन्जॉय करायला लागतो. तू स्वतःला बदल. सांग तुझ्या मनाला, तूही चांगल्या गोष्टी डिझर्व करतोस.